काय घडेल या मॅच मध्ये बघूया कशा पद्धतीने मात्र हा सामना रंगणार, कारण दोन्ही बाजूला जर पाहायला गेलं तर दिग्गज खेळाडूंचा भरणा आहे. एका बाजूला सर अमोल म्हात्रे, दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर महमूद शेख, एका बाजूला दत्ता शेठ चव्हाण, तर दुसऱ्या बाजूला मात्र साजिद भाई आपल्याला मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी आलेले पाहायला मिळत आहेत. म्हणजे दोन्ही बाजूला तुल्यबळ असलेले हे संघ. आणि मगाशच्या मॅचकडे जर आपण लक्ष टाकलं तर नवनाथ गाडवे यांची एक जबरदस्त बॉलिंग आपण पाहिली. पहिल्या मॅचमध्ये 2 ओव्हर 10 धावा 2 विकेट, तदनंतर मात्र एक निर्धाव ओव्हर सुद्धा आली आणि विजेती धाव सुद्धा त्यांच्याच बॅटमधून येताना आपल्याला पाहायला मिळाली. मॅच सुरू करण्याचा हा इशारा सुशांत मांजरेकर सर आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. ग्रीन सिग्नल आणि मॅचला होईल सुरुवात. स्ट्राईकवर आहेत महमूद शेख आणि बॉलिंग मार्कवरती नवनाथ गाडवे. वाढदिवस चषक 2022 सेमीफायनल. आखूड टप्प्याचा चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती केलंय आक्रमण. चेंडू जातोय डीप मिड विकेट क्षेत्राच्या सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. महमूद शेखच्या बॅट मधून येतोय उत्तुंग आसमानी षटकार. आज खूप चांगल्या फॉर्म मध्ये दिसत आहेत. ज्या वेळेला आपण फॉर्म मध्ये असता चेंडूला बॅट जवळ जाण्याची गरज पडत नाही, चेंडू आपोआप बॅटवर येतो. आणि आज तो फॉर्म पाहायला मिळतोय महमूद शेख यांचा. फुलर लेनचा बॉल, आणखीन एक हवाई फायर, हवाई हल्ला. चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमा पार. येतोय खणखणीत वाढदिवस चषकातला हा षटकार. महमूद शेख ऑन फायर. बॅक टू बॅक 2 षटकार. तसं पाहिलं झालं तर इनिंगच्या मागील मॅचच्या एका चेंडूवरती षटकार ठोकला आणि तदनंतर मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 षटकार. म्हणजे तसं पाहायला गेलं तर बॅक टू बॅक 3 षटकार आलेत महमूद यांच्या बॅटमधून. यावेळेला खोलवर पद्धतीचा चेंडू, थोडासा चेंडूची लेंथ पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला नवनाथ गाडवे यांनी आणि त्याला मात्र खोदून काढलं. एक सिंगल धाव घेतली महमूद यांनी आणि स्ट्राईक रोटेट करत साजिदच्या हातामध्ये स्ट्राईक जाते. 3 चेंडूंचा खेळ होतोय. सुरुवात होते मॅचची अतिशय विस्फोटकतेनं मात्र या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. 13 धावा पहिल्या 3 चेंडूंवरती. आखूड टप्प्याचा बॉल यावेळेला शॉर्टम पूल करण्याचा प्रयत्न, परंतु टायमिंग मिस केलं. यावेळेला थोडासा अर्ली स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, थोडीशी लवकर बॅट भिरकावली. चेंडू थोडासा टप्पा पडल्यानंतर उशिरा ट्रॅव्हल होतोय. त्या ठिकाणी मात्र अंगाचा वेध घेतलाय. डॉट डिलिव्हरी येते. यावेळेला टायमिंग केलंय आणि चेंडू जाईल डीप मिड विकेट क्षेत्राच्या पलीकडे षटकारासाठी. एक शेर तर दुसरा सव्वा शेर. एका बाजूनं महमूद शेख, दुसऱ्या बाजूनं साजिद. हल्ले चढवायला सुरुवात. पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल ड्राईव्ह केला जातोय. लॉंग ऑन मध्ये फिल्डर उपस्थित आहेत, परंतु गॅप मधून निघून गेलाय. बघा 2 खेळाडूंमधला ताळमेळ, थोडीशी कॉलिंग करण्याची गरज होती. क्षेत्ररक्षकांकडून चुकी झाली. त्या ठिकाणी मात्र दोन्ही क्षेत्ररक्षक एकमेकांकडे बघत होते. तू अडवणार की मी अडवणार असा मात्र कुठेतरी निर्णय दोघांमध्ये सुरू होता. दोघांनी चेंडूला अडवलं नाही. चेंडू निघून गेला सरळ जमिनीलगत 4 धावांसाठी सीमारेषेच्या पलीकडे. चौकार आलाय. महागडी ओव्हर 23 धावा आल्या पहिल्या ओव्हर मधून. महमूदच्या बॅटमधून 2 षटकार 1 चौकार. साजिदच्या बॅटमधून मात्र 1 चौकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि 1 षटकार सुद्धा आलाय. त्यामुळे चांगली ओव्हर फलंदाजांसाठी जी राहिली आहे, गोपी 11 साठीची राहिली आहे. आज दिवसभरामध्ये 3 डॉन आपण पाहिले, त्यापैकी आणखीन एक डॉन या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आज गोलंदाजीसाठी मैदानात येतोय. 11 काळा चौकी संघाकडून गोलंदाजीसाठी मात्र मितेश दलाल उर्फ डॉन, परळ विभागाला बिलॉंग करणारा गोलंदाज आहे. 40+ क्रिकेट आज खेळतायत 11 संघासाठी. ओव्हर द विकेटची गोलंदाजी निवडली आहे. महमूद शेख आहे
यावेळेला मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेग मध्ये जातो चेंडू. निशांत आहेत त्या ठिकाणी फिल्डरच्या स्वरूपात. एक सिंगल धाव घेतली जाते. एकेरी धावेनं मात्र धावफलक पुढे सरकवलं. बघा, चौकार षटकार आला नाही तरी चालेल, परंतु प्रत्येक चेंडूवरती एक सिंगल धाव तरी घ्यायची, हा मानस आहे महमूद शेख यांचा. प्रत्येक बॉलवर धाव घ्यायची हे ठरवूनच मैदानाच्या आतमध्ये आलेत. चांगल्या चेंडूचा सन्मान करा, घाणेरड्या चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवा, हा क्रिकेटचा नियम आहे. हे क्रिकेटचं सूत्र आहे आणि त्या सूत्राप्रमाणे बॅटिंग आज मात्र मितेश दलाल, डावकुरे हाताचा फलंदाज आणि विरोधामध्ये आहे डावकुरे हाताचा गोलंदाज. बीट करतोय. यावेळेला ऑन द राईस चेंडू होता. अमोल मात्रे सर आहेत त्या ठिकाणी यष्टीरक्षकाच्या भूमिकेत. कॅप्टन कूल, विक्रोळी संघाचे सर्व आज 40+ संघासाठी 11 संघाकडून खेळतायत. यावेळेला ऑफस्टिकच्या बाहेर या ठिकाणी ट्रॅव्हल होणारा बॉल आहे. अमोल सरांकडून त्या ठिकाणी मिस झाला चेंडू. 22च्या स्वरूपातली एक धाव मात्र त्या ठिकाणी पंच दर्शवत आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23 प्रमाणे घेतली गेलेली ही अवंतर धाव धावफलकावरती. 25 रन्स ऑन दी बोर्ड विदाउट एनी लॉस. एक अच्छी शुरुआत यहाँ पर बल्लेबाजों द्वारा होती हुई. एक तरफ साजिद, दूसरी तरफ महमूद. स्कोर कार्ड तो बहुत अच्छी स्थिति में है अभी तक. दूसरा ओवर चलता हुआ मितेश दलाल उर्फ डॉन, लेफ्ट आर्म ओवर द विकेट से. इस बार हाफ ट्रैकर गेंद थी और हाफ ट्रैकर गेंद पर एक शॉर्ट आर्म पुल का स्ट्रोक आता हुआ महमूद शेख के बल्ले से और एक बड़ा छक्का. क्या फॉर्म नजर आया आज पूरी दिन में महमूद शेख का. इस पूरी प्रतियोगिता की हाफ सेंचुरी उनके ही बल्ले से आई इसके पहले वाली मैच में, और इस बार भी एक अच्छी बैटिंग. जबरदस्त बैटिंग का मुजाहिरा यहां पर देखने को मिलता हुआ महमूद शेख द्वारा. इस बार मिस टाइम स्ट्रोक अलॉन्ग विद द कारपेट आता हुआ वाइडिश लॉन्ग ऑन की तरफ, जहां पर फील्डर मौजूद है. एक सिंगल रन लिया गया आसानी से. 1 रन का इजाफा होगा इस स्ट्रोक के साथ. टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 32 रनों पर. आज पूरी प्रतियोगिता में अगर ध्यान डाला जाए महमूद शेख की बल्लेबाजी पर, तो कुल मिलाकर 11 6 उन्होंने लगाए हैं इस पूरी टूर्नामेंट में. इस बार अच्छा ड्राइव देखने को मिला साजिद द्वारा. वहां पर मिसफील्ड भी हुआ लेकिन बैकअप के लिए फील्डर मौजूद थे. ओवर थ्रो हुआ, यहां पर दूसरा रन लेने की मांग है और यस, दूसरा भी यहां पर आसानी से पूरा किया. एक तो फील्डिंग वहां पर खराब हुई थी, मिसफील्ड हुआ, बैकअप के लिए फील्डर आए, उन्होंने थ्रो किया लेकिन गैदर नहीं कर पाए गेंदबाज, और उसी के साथ दूसरा रन भी आसानी से पूरा करने के बाद ओवर की यहां पर समाप्ति होगी. 2 ओवर की समाप्ति के बाद टीम के स्कोर कार्ड पर अगर हम ध्यान डालेंगे तो टीम का स्कोर जो है वो 34 रनों पर जाकर पहुंचता हुआ 2 ओवर की समाप्ति के बाद. 17 रन प्रति ओवर के औसत के साथ यहां पर बल्लेबाजी. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. 17 धावा प्रति षटकाच्या सरासरीनं 2 ओव्हरनंतर 34 धावा धावफलकावरती. कुठेतरी निश्चय करूनच मैदानामध्ये आलेत की समोर एक बलाढ्य संघ आहे, सेमीफायनलची मॅच आहे. फायनलमध्ये जर जायचं असेल तर 11 संघासमोर आपल्याला एक चांगलं धावफलक उभारणं आवश्यक असेल, आणि तीच सुरुवात मात्र त्या ठिकाणी केली. आणि तदनंतर मात्र धावसंख्येवर आपण लक्ष टाकलं तर खूप चांगल्या स्थितीमध्ये आहे धावफलक. 2 ओव्हरमध्ये 34 धावा म्हणजे मला वाटतं या ओव्हरमधून एकूण 11 धावा आल्या. पहिल्या ओव्हरमधून 23 धावा होत्या. दत्त चव्हाण येतात बॉलिंग मार्कवरती डावकुरी हाताची गोलंदाजी घेऊन. फिरकीचं अस्त्र आहे. महमूद शेख असतील स्ट्राईकवरती. या वेळेला स्लॉट मध्ये मिळालाय आणि त्याला प्लॉटच्या बाहेर पाठवण्याचा प्रयत्न होत होता, परंतु लॉंग ऑन बाउंड्री लाईन वरती जबरदस्त कॅच त्या ठिकाणी पकडली आहे. एक महत्वाची विकेट येताना
बाहेर निघून जाईल, परंतु क्षेत्ररक्षकाने खूप चांगली कामगिरी केली वाईडिश लॉंग क्षेत्रामध्ये. विजयच्या माध्यमातून एक चांगला झेल त्या ठिकाणी. नक्की क्षेत्ररक्षकाला सुद्धा दाद द्यावी लागेल. ओ बीमर बॉल आहे, या वेळेला हुक करून पाठवलाय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. पंचांनी मात्र नक्कीच एक उजवा हात बाहेर काढलाय आणि नो बॉल घोषित केलाय. आणि या नो बॉल वरती स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये डिक्लेअर झोन मध्ये जाणारी एकेरी धाव. सातत्याने आपण चर्चा करतोय या रबर बॉल क्रिकेटची. अशा पद्धतीने मात्र खूप बीमर बॉल आलेत या स्पर्धेमध्ये, कारण रबर बॉलचं क्रिकेट ज्यामध्ये पाणी आहे चेंडूवरती, हातालाही ओलावा आहे, त्यामुळे हातातून चेंडू ग्रिप न मिळता निसटतोय बऱ्याच वेळेला. आणि मग अशा नो बॉल खूप मोठ्या प्रमाणात आलेत या स्पर्धेमधून. सागर कांबळे ऑन स्ट्राईक, दत्ता चव्हाण बॉलिंग मार्कवरती, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. या वेळेला खोलवर पद्धतीचा चेंडू गॅप मध्ये फटका, निघून जाईल सरळ वन बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. बिर्ला, टाटा, त्याच्यानंतर येतात सीट लोका. गॅपमध्ये फटका खेळला बघा. 2 खेळाडू थोडेसे लांब होते, एक तर वाईडिश लॉंग आणि डीप मिड विकेट यांच्यामध्ये जो गॅप होता तो मात्र भरून काढला सागर कांबळीने. डाऊन द लेग साइड आहे. या वेळेला वाईट बॉल पंच घोषित करतायत. एक अतिरिक्त धाव येणार आहे, कारण नो बॉल आला. नो बॉल नंतर फ्री हिटचा इशारा होता आणि त्या फ्री हिट वरती मात्र खूप चांगला फटका येतोय सागर कांबळीच्या बॅटमधून. अजून एक बीमर बॉल, अजून एक खराब चेंडू या वेळेला आणि आणखीन एक नो बॉल या ठिकाणी मात्र पंच दर्शवतायत आमच्याकडे. 2 बीमर हाताळलेत आणि मला वाटतं बॉलिंग या ठिकाणी थांबवली जाईल, कारण 2 बीमर नंतर गोलंदाजाला या ठिकाणी गोलंदाजीपासून वंचित ठेवलं जाईल. बघूया कोणाकडे आता मात्र उर्वरित ओव्हर सोपवली जाते. धावसंख्या जर आपण पाहिली तर 42 वर जाऊन पोहोचली आहे. 3रं षटक प्रगतीपथावर आहे. पहिल्या ओव्हरमधून 23, दुसऱ्या ओव्हरमधून 11. एक विकेट मात्र या ओव्हरमधून आली आहे जरूर, परंतु 2 बीमर बॉल हाताळले दत्ता चव्हाण यांनी आणि मग त्यांच्या गोलंदाजीवर मात्र रोख लगावली जाईल. 2 चेंडूंमध्ये 8 धावा त्यांनी खर्च केल्या, एक विकेट पटकावली. आणि हे ओव्हर पूर्ण करण्यासाठी अमोल म्हात्रे बॉलिंग मार्कवरती. अमोल म्हात्रे यांना आपण गोलंदाजी करताना खूप कमी प्रमाणात पाहतो आणि ती गोलंदाजी आज पाहायला मिळते. या वेळेला सागर कांबळीने हल्ला चढवलाय अमोल म्हात्रेच्या पहिल्या चेंडूवरती. षटकार. सागर कांबळी सुद्धा आपल्या रंगात येताना दिसतोय. फुलर लेनचा बॉल या वेळेला चांगला ड्राईव्ह कव्हर पॉइंट मध्ये. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर त्या ठिकाणी मितेश दलाल फेक करतोय चेंडूची. तोपर्यंत सागर आणि साजिदच्या जोडीने मात्र एक धाव घेतली. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. महमूद बाद जरी झाला असला तरी सागर कांबळीने मात्र त्यांची जागा भरून काढली आहे. दुसऱ्या बाजूने मात्र साजिद प्रयत्नशील आहेत. 1-2 वेळा प्रयत्न केले मोठे फटके खेळण्याचे, परंतु टायमिंग करू शकले नाहीत आणि त्यामुळे एकेरी दुहेरी धावा आल्यात. या वेळेला मात्र टायमिंग चांगला आहे आणि डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार येतोय. राईट इन आर्क आउट ऑफ द पार्क. साजिदच्या बॅटमधून हा षटकार. ही क्षमता आहे, ही खासियत आहे. या वेळेला मात्र थोडंसं त्या ठिकाणी अडकळली आहेत. टेनिस क्रिकेट विश्वाचा बेताज बादशाह मैदानाच्या आतमध्ये आहे. उमेश मांजरेकर सर त्या ठिकाणी यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हर नंतर धावसंख्या 56 धावा. अब तक एक विकेट.
4 56 धावा चांगल्या स्थितीमध्ये धावफलक काल 87 धावांपर्यंत मजल गाठली धावसंख्येचा उच्चांक राहिलाय. आज बघूया या मॅच मध्ये अपेक्षित करतोय की एक धावसंख्येचा उच्चांक पाहायला मिळणार. या वेळेला जबरदस्त शॉट ऑन पुल विच इज सक्सेसफुल 6 धावांसाठी साजिदच्या साठी पुढील चेंडू. या वेळेला सुद्धा एक मोठा फटका येतो. एक लांबच लांब उंचच उंच वरचा हा षटकार. हो या वेळेला मात्र थोडीशी गती वाढवली आणि त्यामध्येच आपण जर पाहिलं तर पिचिंग मध्ये थोडासा बदल झालेला पाहायला मिळाला मितेश कडून. या वेळेला थोडासा पुढे गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. साजिद वैयक्तिक 33 धावांवर बॅटिंग करतायत. मगाच्या मॅच मध्ये महमूद कडून आपण अर्धशतक पाहिलं. या मॅच मध्ये अपेक्षा करू शकतो आपण साजिद कडून कारण चांगल्या फॉर्म मध्ये आहेत आणि 33 धावांवर बॅटिंग आहे. या वेळेला स्विंग अँड मिस गुड लेंथवर पिचिंग करत मात्र थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर पिचिंग केलेला बॉल आपण पाहतोय. जो मात्र बीट करतोय तो साजिद याला जातोय सरळ यष्टीरक्षक उमेशजी मांजरेकर यांच्या हातामध्ये. कालच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर जीवन गौरव पुरस्कार दिला गेला. या संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वातील पहिला वहिला आणि एकमेव असा जीवन गौरव पुरस्कार रणजित कुमार पिल्लई साहेबांच्या शुभ हस्ते लेजेंडरी क्रिकेटर सतीश शेट्टी आणि त्याचबरोबर अविनाशजी जाधव सरांना प्रत्येकी 50,000 रुपयांचं सन्मान देऊन त्या ठिकाणी पुरस्कृत केलं गेलं. या वेळेला हवेमध्ये फटका आहे. कॅच टिपण्याची संधी आहे. मितेश दलाल स्वतः धावतोय परंतु नो मॅन्स लँड मध्ये टप्पा. 2 धावा घेण्याचा प्रयत्न आहे. येस 2 धावा पूर्ण झालेत. धावसंख्या 2 धावांनी 72 धावांवर जाऊन पोहोचते. एका चांगल्या सुस्थितीमध्ये असलेले हे धावफलक आपण पाहू शकता. गोपी 11 ऐरोली संघाचं. चार ओव्हर या ठिकाणी पूर्ण होत आहे. 4 ओव्हर नंतर 72 धावा म्हणजे 18 धावा प्रति षटकाची सरासरी आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते. शेवटचं एक षटक शिल्लक आहे. 87 धावांचा धावसंख्येचा उच्चांक राहील. मार्क वरती शेवटची ओव्हर आहे. बघूया काय घडतंय शेवटच्या ओव्हर मध्ये. फुलटॉस बॉल मिळालाय आणि सागरनं त्याचा खरपूस समाचार या ठिकाणी घेतलाय. काय निर्णय येतोय बघूया. षटकार आलाय. ओ या वेळेला सुद्धा 2 पावलं पुढे आले. खूप चांगलं पदल आली आणि चेंडू सीमा पार.
वैयक्तिक 35 धावांवर मात्र झेलबाद झाले साजिद. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली साजिद यांच्या माध्यमातून या मॅचमध्ये. सुरुवातीला थोडेसे संघर्ष झगडताना दिसले मोठे फटके खेळण्यासाठी, परंतु त्यानंतर ज्या वेळेला बॅटमध्ये एक वेगळी चमक दिसली, डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये ज्या वेळेला तो फटका खेळला, त्या फटक्यानंतर आत्मविश्वासाचा आलेख जो आहे तो उंचावलेला पाहायला मिळाला. ग्लेन वैती आल्या आल्या मोठा फटका, बिग हिट येतोय. 6 धावांसाठी चेंडू डीप मिड विकेट क्षेत्राच्या सीमारेषेच्या पलीकडे. आणि स्पर्धेतला धावसंख्येचा उच्चांक मित्रांनो गाठलाय गोपी 11 ऐरोली संघाने. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत गोपी 11 ऐरोली संघासाठी. 91 धावा आणि हा एक षटकार म्हणजे धावसंख्या जाऊन पोहोचते ती 97 धावांवरती. अगदी 100च्या जवळ जाऊन पोहोचला गोपी 11 ऐरोली. या स्पर्धेतलं सर्वात मोठं धावफलक आज आपल्याला पाहायला मिळालं ते गोपी 11 ऐरोली संघाकडून. 97 धावांची खेळी राहिली 5 ओव्हरमध्ये 2 विकेट सोबत. आणि संघाला आता मात्र एकी 11 काळा चौकीला जिंकण्यासाठी 98 धावांचं लक्ष समोर ठेवलंय. धावांचा डोंगर उभारला गेलाय. कशा प्रकारे मात्र चढाई करतील एकी 11 काळा चौकी हे मात्र मॅचच्या उत्तरार्धामध्ये आपण बघणार आहोत. असेल आपण आपली उपस्थिती आयोजकांकडे दाखवायची आहे. गडमेश्वर कृपा संघ मेगा फायनल मध्ये कालच्या दिवसामध्ये प्रवेश करणारा जो संघ आहे त्यांना मी विनंती करतोय, जर आपण मैदानामध्ये दाखल झालेले असाल तर आपण लवकरात लवकर आपली उपस्थिती जी आहे ती मैदानामध्ये आयोजकांकडे दाखवायची आहे. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. परिस्थितीची पुरेपूर जाणीव तर आहे, परंतु या मॅच मध्ये आपल्याला या संपूर्ण स्पर्धेतलं आणि आपल्या संपूर्ण आयुष्यातलं बेस्ट परफॉर्मन्स द्यायचं आहे एकी 11 काळा चौकी संघाच्या फलंदाजांना. मॅच बॉल द्यायचा आहे. निशांत आणि प्रफुल्ल जोडी मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळते. सानपाडा रॉयल्सचे सर्व आमचे मित्र प्रवीण जाधव सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सानपाडा रॉयल्सचे सर्व खेळाडू नवी मुंबईतील एक मातब्बर ओव्हर 40 खेळाडू यास आपण सर्वजण गतवर्षीप्रमाणे याही वर्षी दत्ता सरांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात. आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. नक्कीच ज्याच्या वेळेला मात्र ही स्पर्धा आयोजित केली जाते आवर्जून उपस्थित राहतात रॉयल सानपाडा संघाचे सर्व प्रतिनिधी. तर पुन्हा एकदा त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. गोपी 11चा संघ आज चांगल्या स्थितीमध्ये आहे धावफलक तर, परंतु क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या ही विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही हे मात्र तितकंच सत्य मानलं जातं. कित्येक सामने आपण पाहिले लो स्कोरिंग मध्ये सुद्धा गोलंदाजीच्या जीवावर गोलंदाजांनी आपल्या खिशात घातले आणि बरेचसे सामने म्हणजे एकदम हाय स्कोरिंग मॅच जरी असली तरीही ती चेस केली गेलेली धावफलकाची स्थिती आपण पाहिलेली आहे. मॅच सुरुवात करण्याचा इशारा येतोय पंचांकडून आणि एक वेगळा नवीन विक्रम इंग्लंड संघाने केला. आजपर्यंत 434 धावा आणि त्यानंतर मात्र बनवल्या गेलेल्या 438 धावांचा विक्रम आजपर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहिला, परंतु इंग्लंड संघानं तर 498 धावांपर्यंत मजल गाठली. म्हणजे 50 ओव्हरमध्ये एवढ्या धावा बनल्या जाऊ शकतात हे मात्र कुठेतरी आज सिद्ध झालेलं आहे.
आणि तशाच बाळा येतोय बॉलिंग मार्कवरती ओव्हर नंबर 1 घेऊन. स्ट्राईकवर जर आपण पाहिलं तर प्रफुल आणि नॉन स्ट्राईकवरती निशांत ही जोडी ॲज इट इज प्रारंभिक फलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग पेअरमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला जबरदस्त सटीक यॉर्कर पाहायला मिळतोय. सटीक यॉर्कर काय असतो हे मात्र दाखवून दिलं गोलंदाज बाळाने. वेग आणि वेगासोबतच लाईन आणि लेंथवरचं नियंत्रण आज आपण पाहतोय गोलंदाज बाळाच्या माध्यमातून. प्रफुल सारख्या फलंदाजाला बांधून ठेवणं तितकंसं सोपं नाहीये. मगाशी आल्या आल्या त्याने मात्र 4 षटकार ठोकले होते आणि आपल्या संघाला एक दिलासा दिला होता. यावेळेला बॅक ऑफ द लेंथ आहे. पंच करण्याचा प्रयत्न होता परंतु प्रॉपर बॅटवर येत नाहीये. दिशा दाखवली अगदीच चेंडूला. डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये साजिदकडून हा थ्रो पुन्हा एकदा गोलंदाजाकडे. तोपर्यंत 1 धाव. डॉट सिंगल असं विश्लेषण आहे या पहिल्या ओव्हरमधून 4 चेंडूंचं. 2 धावा आल्या आहेत 4 चेंडूवरती. 2 चेंडू शिल्लक आहेत या ओव्हरमधले. निशांत देतोय स्ट्राईकवर. हो, खोलवर पद्धतीचा पुन्हा एकदा एक चांगला यॉर्कर आपल्याला पाहायला मिळतोय बालाच्या माध्यमातून. आणखीन एक डॉट डिलिव्हरी. अशी जर गोलंदाजी करत राहिले तर कुठेतरी ही मॅच निर्णय देताना दिसेल ती गोपी इलेव्हनच्या बाजूने. परंतु क्रिकेटचा खेळ आहे. अजूनही बरेचसे चेंडू हातामध्ये आहेत आणि फलंदाजांनी जर आक्रमकता स्वीकारली, मोठे फटके खेळले तर एकी 11 संघ पुन्हा एकदा कमबॅक करू शकतो या मॅचमध्ये. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी चाणाक्ष बुद्धीने गोलंदाजी. चांगला वेग पाहायला मिळतोय आणि तितकंच लाईन आणि लेनचं चांगलं नियंत्रण आहे या गोलंदाजाकडे. ओव्हरची समाप्ती केली आहे. बघा एकूण 4 निर्धाव चेंडू आले आणि 2 सिंगल आलेत पहिल्या ओव्हरमधून. त्यामुळे 2 धावा धावफलकावरती बिनगडी बाद आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली ओव्हर बाळाची. यानंतर मेगा फायनल आपण बघणार. त्यासाठी मी विनंती करेन गटमेश्वर कृपा संघ जर आपण मैदानामध्ये आलेले असाल तर आपली उपस्थिती आपण आयोजकांकडे दाखवायची आहे. लगेचच ही मॅच झाल्यानंतर आपण मेगा फायनलला सुरुवात करणार आहोत. काल 5 चेंडू 5 षटकार, 4 चेंडू 4 षटकार. आज अर्धशतकी खेळी. त्याचबरोबर प्रफुलचे 4 षटकार आज आपण पाहिले. दिवसभरामध्ये चांगली फिल्डिंग बघायला मिळाली. चांगलं गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानामध्ये झालं. एक वेगळी ॲक्शन पाहायला मिळते. यावेळेला बॅकफुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी प्रफुलने केला. लेगबाईटचा इशारा येतो म्हणजे अंगाचा वेध घेतलाय चेंडूने. त्यावर लेगबाईट स्वरूपातली 1 धाव मात्र पंच त्या ठिकाणी आमच्यापर्यंत इशारा दर्शवतील. तिखट मारा गोलंदाजांकडून सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी आपल्या भात्यातले बेस्ट चेंडू टाकण्याचा प्रयत्न आहे गोलंदाजांकडून. फलंदाजांनाही तितकंच 100% योगदान देऊन ही मॅच जिंकवायची आहे. फुल टॉस मिळालाय. यावेळेला वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. ग्लेन मैती येत आहेत. त्या चेंडूला अडवत आहेत. चांगली फिल्डिंग. संदीप वैती म्हणजेच ग्लेन वैती आपल्याला पाहायला मिळतील फिल्डिंग स्वरूपातून. बराचसा काळ सँडी SP 11 संघासाठी सुद्धा क्रिकेट खेळलं ग्लेनने. आज मात्र गोपी 11 ऐरोली संघासाठी 40+ क्रिकेट खेळताना आपल्याला तो पाहायला मिळतोय. ऑन साईडला फिल्डिंग करत असताना चांगलं क्षेत्ररक्षण. मोहन पुढील चेंडूसाठी. प्रफुल यावेळेला लॉफ्ट करतोय चेंडूला डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये. फिल्डर उपस्थित. एकदा तर कॅच हातातून निसटली परंतु दुसऱ्यांदा हातातून चेंडू सुटू दिला नाहीये. चांगली कॅच त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरमध्ये आणि विकेटचं होईल पतन. पहिला झटका लागतोय प्रफुलच्या स्वरूपात एकी 11 काळा चौकी संघाला. मोठा बॅटिंग लाईनअप आहे एकी 11 काळा चौकी संघाकडे सुद्धा. मोहनला मात्र या ठिकाणी सफलता मिळते आणि या यशस्वी गोलंदाजीनंतर मात्र महेश सातोसकरला आपण बघतोय मैदानामध्ये जाताना फलंदाजीसाठी 1 डाऊन बॅटर म्हणून 3ऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये आलेत. मोहनची एक वेगळी गोलंदाजी शैली आपल्याला पाहायला मिळते.
जास्त रनअप नाही आहे, 8 ते 10 पाऊलांचं रनअप आहे. पंचांच्या डाव्या बाजूने लेफ्ट आर्म राऊंड विकेटची गोलंदाजी आज करताना पाहायला मिळतोय मोहन, आणि त्याच्या खात्यामध्ये एक विकेट आलेली आपल्याला बघायला मिळते. महेश सातोस्कर ऑन स्ट्राईक मोहनच्या पुढील चेंडूसाठी. ओ खोलवर पद्धतीचा चेंडू आहे, काय करतायत बघूया. चोरटी धाव तर घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू, डायरेक्ट हिट मारत होते. फलंदाज आडवा येतोय, लेग बाईटचा पुन्हा एकदा इशारा नासिर शेख सर यांच्याकडून येताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघा लक्ष थोडंसं कठीण आहे, परंतु अशक्य नाहीये. नथिंग इज इम्पॉसिबल, इवन इम्पॉसिबल सेज आय एम पॉसिबल. फक्त थोडासा संघर्ष आणि थोडीशी मेहनत करावी लागेल. ओहो, फ्लिक केलाय, बॉटम हँडचा वापर आणि खूप चांगलं टायमिंग या वेळेला. निशांच्या बॅटमधून वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खटखणीत षटकार. हीच अपेक्षा आहे निशांतकडून, अशीच फटकेबाजी कुठेतरी गरजेची आहे त्यांच्या संघाला विजयासाठी. स्थानिक संघ आहे, होम ग्राउंडवर खेळतायत. यावेळेला जाऊन दिलं चेंडूला, कारण लेगस्टिकच्या बराचसा बाहेर होता चेंडू. वाईट बॉल त्या ठिकाणी पंच दर्शवत आहेत, दोन्ही हात जमिनीला समांतर करून. अतिरिक्त दाब येते चेंडूवरती आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 12 वर जाऊन पोहोचली आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर. बाळानं मात्र पहिल्या ओव्हरमधून अवघ्या 2 धावा खर्च केल्या. चांगली तिखट गोलंदाजी आज आपण पाहिली बाळाची. एक चेंडू शिल्लक आहे शेवटचा या ओव्हरमधला. यावेळेला गुडलेंथवर आहे चेंडू, परंतु पुन्हा एकदा दिशा भटकलाय. थोडंसं नियंत्रण घालवतात आपल्या लाईन आणि लेंथवरचं. काही वेळेला असं घडतं की गोलंदाज ज्या वेळेला गोलंदाजीतून वेग वाढवण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला गोलंदाजाकडून दिशा भटकली जाते. हो, या वेळेला अंगावरती मारा करण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेऊन चेंडू मात्र फायनल क्षेत्राच्या दिशेनं जे डिक्लेअर झोन आहे त्या ठिकाणी जातोय. रनिंग ट्रॅकवरती 1 धाव पंच घोषित करतील शेवटच्या चेंडूवरती आणि ओव्हरची मात्र समाप्ती होईल. 2 ओव्हर नंतर धावसंख्या 1 गडी बाद 14 धावा. 98 धावांचा पाठलाग करायचा आहे. अजूनही 84 धावांची गरज 18 चेंडूंमध्ये मॅच जिंकण्यासाठी. एक मोठं धावफलक ज्या वेळेला उभारलं त्यावेळेला मात्र आता फलंदाजांना फिअरलेस क्रिकेट खेळावं लागेल. विस्फोटक बॅटिंग, चौकार आणि षटकारांची चौफेर आतिषबाजी. जशा पद्धतीने मगासपासून पाऊस पडतोय ना तशा पद्धतीने मात्र धावांचा पाऊस फलंदाजांना पाडावा लागेल. हवेमध्ये फटका खेळलाय. थोडीशी निसरडी आउटफील्ड आहे त्या ठिकाणी, त्यामुळे क्षेत्ररक्षक सुद्धा अगदी काळजीपूर्वक त्या ठिकाणी धाव घेत आहेत. 2 धावा आल्या या चेंडूवरती. महेश सातोस्कर पुन्हा एकदा स्ट्राईकवरती येतील. हेमंत उर्फ जंबो यांना आपण बघतोय बॉलिंग मार्कवरती. बराचसा काळ मंदार 11 संघासाठी क्रिकेट खेळले. यावेळेला महेश सातोस्कर, एक पॅडल स्वीप पाहायला मिळाला आणि हा षटकार येताना पाहायला मिळतोय समाज मंदिर हॉलच्या दिशेने महेश सातोस्करच्या बॅटमधून. परंतु एका षटकारानं काही होणार नाहीये. मला वाटतं कमीत कमी 15 ते 16 षटकार मारायचे आहेत या संपूर्ण मॅचमध्ये जर आपल्याला जिंकायचं असेल तर. परंतु तितके चेंडूही मला वाटतं आता शिल्लक राहिलेले नसतील. या चेंडू नंतर 15 चेंडू शिल्लक राहिलेत आणि प्रत्येक बॉल षटकार मारायचा आहे फलंदाजाला जिंकण्यासाठी. यावेळेला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न करत होते. आत्मविश्वास कायम ठेवावा लागेल शेवटच्या चेंडूवरती. मॅच एकतर्फी झाली तरी चालेल, परंतु शेवटपर्यंत लढा द्यायचा आहे. कुठेतरी प्रयत्न करायचा आहे, संघर्ष करायचा आहे की आम्हाला ही मॅच जिंकायची आहे. शेवटच्या बॉलपर्यंत आत्मविश्वासाचा जो आलेख आहे तो उंचावून ठेवावा लागेल फलंदाजांना. बॅटमधून धावा काढाव्या लागतील, मोठे फटके खेळावे लागतील. पुन्हा एकदा आपटलेला चेंडू यावेळेला पाहायला मिळतोय. 22चा इशारा येतोय पंचांकडून. डिक्लेअरमध्ये जातोय चेंडू आणि हेमंत उर्फ जंबो यांची चांगली गोलंदाजी आज आपण बघितली. बाळाची चांगली गोलंदाजी बघितली. अगोदर आपण जर पाहिलं तर मोहननी चांगली गोलंदाजीचं प्रात्यक्षिक केलं. त्याच्यावरती एक षटकार सुद्धा लगावला गेला. परंतु धावसंख्या जर आपण पाहिलं तर 3 ओव्हर नंतर 23 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत.
भरत लोहार गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. आखूड टप्प्याचा बॉल, बराचसा आखूड टप्प्याचा चेंडू होता. निशांतला वेळही मिळाला, परंतु फटका थोडासा फसलाय आणि चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन बसलाय. प्रथम बॅटिंग करत असताना गोपी इलेव्हन ऐरोली संघाने ज्या वेळेला पहिल्या 5 ओव्हरमध्ये 97 धावांची मजल गाठली, त्याच वेळेला या मॅचवरती आपली पकड मजबूत केली होती. समोरच्या संघाला मेंटली आधीच त्या ठिकाणी हार मानायला लावली, कारण एक मोठं धावफलक उभारलं गेलं होतं. ज्या वेळेला 5 ओव्हरमध्ये 95-97 धावा बनवल्या जातात, त्यावेळेला ज्या वेळेला दुसरा संघ येतो फलंदाजी करायला, फलंदाजांच्या मनात एकच असतं की आपल्याला सुरुवातीपासून फटकेबाजी करायची आहे. आणि मग फलंदाज डेस्परेट असतो मोठे फटके खेळण्यासाठी, आणि मग त्या डेस्परेशनमध्ये पण आपण पाहिलं तर असे विकेट येताना आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. टेनिस क्रिकेट विश्वाचा बेताज बादशाह मैदानाच्या आतमध्ये चाललाय बॅटिंगसाठी. सर उमेश मांजरेकर एक मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट विश्वासाठी. आज आपल्या फलंदाजीच्या जोरावर लांबच लांब वरच्या षटकारांच्या जीवावरती अखंड महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमधून हे नाव आज आपल्या मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतंय. आपल्याला बेअरफूट बॅटिंग करायची आहे. कोणतंही पादत्राण आपण घालू शकत नाहीत फलंदाजी करताना. ना शूज, ना सँडल्स, ना स्लीपर्स, कोणत्याही प्रकारचं पादत्राण घालून फलंदाजी करण्याची संधी नाही आहे या स्पर्धेमध्ये. भरत लोहार त्या ठिकाणी मात्र विकेटचं पतन करतायत. ओव्हर द विकेट, आणि आपल्या बॅटिंगचा क्लास दाखवून दिलाय. स्टँड अँड डिलिव्हर्ड, हँडसम असा हा षटकार. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी मॅच आहे. एका बाजूला भरत लोहार हे मोठं नाव आहे, तर दुसऱ्या बाजूला मात्र टेनिस क्रिकेटचा बेताज बादशाह सर उमेश मांजरेकर. ओहो, या वेळेला समोरच्या दिशेने फिल्डर आहे का त्या ठिकाणी बघूया. होय, फिल्डर तर आहे, परंतु रनआउट होत आहेत. धावणं थोडंसं कठीण आहे, कारण मला वाटतं जवळपास 58-59 वर्षाचं वय आहे. परंतु आज जो षटकार मारला त्यातून कधीच असं वाटून दिलं नाही की माझं वय 58 किंवा 59 पर्यंत आहे. तितकीच ताकद आणि तितकीच मजबूत फटकेबाजी आज पहिल्याच चेंडूवरती आल्याला दाखवून दिली. महेश सातोस्कर या वेळेला जबरदस्त फटका खेळतायत. 6 धावांसाठी चेंडू डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसोबत धावफलक जर आपण लक्ष टाकलं धावफलकावरती तर 35 धावा धावफलकावरती आहेत. 6 चेंडू आता मात्र शिल्लक राहिलेत शेवटचे. एकतर्फी सामना का जरूर या ठिकाणी पाहायला मिळतोय, कारण धावांचा डोंगर उभा केला होता प्रथमतः बॅटिंग करत असताना. 97 धावांपर्यंत मजल गाठली आणि मग कुठेतरी विचारसरणीवर मारा करण्याचा प्रयत्न केला. मोठी धावसंख्या उभारून फलंदाज येतोय डेस्परेटली, मात्र मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय. एखादा षटकार येतोय अधूनमधून आणि मग विकेट सुद्धा येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओ, महमूद शेख शेवटची ओव्हर घेऊन आलेत. औपचारिकता शिल्लक राहिली या मॅचमध्ये. फायनलच्या टीमसाठी गटमेश्वर कृपा संघ, फायनलच्या टीमला मी विनंती करतोय आपण लवकरात लवकर मुख्य व्यासपीठावर यायचंय. ही मॅच संपल्यानंतर लगेच मेगा फायनलचा टॉस पूर्ण केला जाईल आणि मॅचला सुरुवात देखील केली जाईल. फिरकी यावेळेला विजयच्या बॅटमधून फटका येतोय ऑन साईडला. संदीप वैती फिल्डिंग स्वरूपात त्या ठिकाणी उपस्थित. तसं पाहायला गेलं तर आता मात्र पूर्णपणे फ्रंट फूटवर आहे गोपी इलेव्हन ऐरोलीचा संघ या मॅचमध्ये. काही चेंडूंची औपचारिकता गोलंदाज महमूद शेख यांना पूर्ण करायची आणि मग त्या औपचारिकतेनंतर ऑफिशियली आपण विजेता डिक्लेअर करणार आहोत या मॅचचा. पुण्यातील नामवंत उद्योजक विकासजी गाडगे या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आज उपस्थित राहिले आहेत. त्यांचंही हार्दिक स्वागत आहे. त्यांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा असतील. दीपेशजी गोपाळ खूप चांगलं सहकार्य त्यांचं सुद्धा राहिलंय. जयसिंग मकवाना, त्याचबरोबर नितीन मोरे,
यावेळेला ऑन साईडला पुन्हा एकदा भटका. ग्लेन वैतीच्या मागे चेंडू लागलेला दिसतोय. सलग 2 वेळा त्याच्या हातामधून चेंडू या ठिकाणी थ्रो केला गेलेला आपण पाहिलंय. आणि 27 जुलैला 2 आमच्या सहकाऱ्यांचे वाढदिवस आहेत. खरं तर दत्ताशेठ चव्हाण आणि जयसिंग मकवाना एकाच दिवशी 2 मान्यवरांचे वाढदिवस. दोघांनाही या ठिकाणी या स्पर्धेदरम्यान आपण मायक्रोफोनवरून शुभेच्छा देतोय. 22चा इशारा त्या ठिकाणी पंच दर्शवत आहेत. डिक्लेअरमध्ये जाताना चेंडू एक चेंडू शिल्लक आहे या संपूर्ण मॅच मधल्या. एका विस्फोटक बॅटिंगचा जो परफॉर्मन्स आज आपण पाहिला. महमूद शेख असतील, साजिद असतील, सागर कांबळी असतील, खूप चांगली बॅटिंग राहिली. गोपी इलेव्हन ऐरोली संघासाठी वाईड +1 पुन्हा एकदा 2 धावांची वाढ होईल धावफलकावरती. एक चेंडू शिल्लक आहे आणि 55 धावा बनवायचे आहेत जिंकण्यासाठी. आणि चांगला सन्मान दिला या वेळेला. मॅच जरी पराभूत ठरत असलो तरी या ठिकाणी एक चांगली खेळाडू वृत्ती दाखवणं गरजेचं आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ जेंटलमॅन. क्रिकेट हा सभ्यतेचा खेळ आहे आणि त्याच सभ्यतेनं आज मात्र ही मॅच एंड केली विजयनं. विजेता संघ ठरला गोपी इलेव्हन ऐरोली. विजेता संघाचं हार्दिक अभिनंदन अँड व्हेरी हार्ड लक 1-11 काळा चौकी. आणि या मॅच नंतर ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी